प्रभाते सूरनभिरंगती दश दिशा भूपाळी म्हणती प्रभाते। श्रीराम समर्थ। सुप्रभातम। हिंदू जागृती न्यास आणि श्री घंटाळी मंदिर संस्थांच्या प्रभाते मनी या कार्यक्रमात अमृतापाध्येचा सस्नेह नमस्कार। श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर प्रवचने 18 जून। परमार्थात गुप्ततेची जरुरी असते। वासनेच्या तावडीतून सुटणे फार कठीण आहे, कारण वासनेच्या पोटी प्राणी जन्माला येत असतो। त्या वासनेला जिंकणे म्हणजे आपण मरून जाणे इतकं कठीण आहे। वासनेच्या पोटी जन्म आणि जन्मानंतर अहंकार या जोडप्यापोटी काम क्रोधादी विकार जन्माला येतात। या जोडप्याचे वैशिष्ट्य असे की त्यामध्ये बायको नवऱ्यापेक्षा वडील असते, कारण आधी वासना आणि त्यातून पुढे अहंकार। भगवंताजवळ वास ठेवला तरच वासना नष्ट होते। प्रपंच मुळात चांगलाही नाही आणि वाईटही नाही। प्रपंचातली वासना बाहेर काढणे याचेच नाव परमार्थ। प्रपंचात प्रसिद्धीची जरुरी वाटते, त्याच्या उलट परमार्थात गुप्ततेची जरुरी असते। समजा एखाद्या बाईने दागिने हवेत म्हणून नवऱ्याजवळ हट्ट धरला आणि नवऱ्याने तिला हवे असलेले सगळे दागिने देण्याचे कबूल केले, पण अट अशी घातली की जेव्हा दागिने अंगावर घालायचे असतील त्यावेळी ते घालून खोलीची दारे खिडक्या बंद करून आत बसले पाहिजे। अशी अट पाळून कोणती बाई दागिने घालायला कबूल होईल? कारण दागिने लोकांनी पाहण्यातच तिला समाधान आहे। ही झाली प्रपंचातली रीत। परमार्थात याच्या उलट गुप्ततेची जरुरी आहे। आपली साधना कोणाच्याही नजरेत न येईल अशी खबरदारी घ्यावी, कारण परमार्थाला दृष्ट फार लवकर लागते। ती केवळ इतर लोकांचीच लागते असे नसून आपली स्वतःची सुद्धा लागण्याचा फार संभव असतो। म्हणून परमार्थात गुप्तता असावी आणि आपल्या हातून जे साधन होते आहे ते सद्गुरू किंवा परमात्मा यांच्या कृपेनेच होते आहे ही जाणीव ठेवावी। आजारी माणसाने नुसते पडून राहावे, पण औषध मात्र नियमाने घ्यावे। बाकीच्या गोष्टी इतर लोक करतात, औषध मात्र आपण स्वतःच घेतले पाहिजे। एखादा मोठा राजा जरी झाला तरी कडू औषध दासीला देऊन त्याचा रोग बरा होत नाही। त्याचप्रमाणे परमार्थात भगवंताचे स्मरण ठेवण्याचे काम आपल्याला स्वतःलाच करायला पाहिजे, उगीच कुणाच्या नादी लागू नये। परमार्थ म्हणजे काय करायला पाहिजे हे नीट समजावून घ्या आणि मग त्या मार्गाने जा। कोणाला फसू नका, कारण स्वतः फसणे हे जगाला फसवण्या इतकेच पाप आहे। ज्याच्या प्रपंचात पाठीराखा परमात्मा आहे त्याचा तो प्रपंचच परमार्थ होतो। उलट ज्याचा पाठीराखा अभिमान आहे त्याचा परमार्थ देखील प्रपंचच म्हटला पाहिजे। बोधवचन। बाहेरून प्रपंच दिसावे पण आत मात्र परमार्थी असावे, ही खरी कला होय। आजचा हिंदू कर्तव्य दिनविशेष 18 जून निर्जला एकादशी, ज्येष्ठ शुक्ल एकादशी। हिला पांडव किंवा भीम एकादशी असंही म्हणतात। ही एकादशी शक्यतो निर्जला करावी, अगदी जमणार नसेल तर सफला किंवा सजला करावी। ज्यांना 12 महिन्यातल्या सगळ्या एकादशा करायला जमत नाहीत त्यांनी ही एक एकादशी केली तरी 12 महिन्यातल्या सगळ्या एकादशा केल्याचं पुण्य मिळतं। या दिवशी विष्णू पूजन, अर्चन, नामस्मरण करावे। मंडळी, दर एकादशीला घंटाळी मंदिरात होणाऱ्या सामूहिक पाठात नक्की सहभागी व्हा। संपूर्ण गीतापाठ सकाळी 10:30 ते 12:30, विष्णू सहस्त्रनाम सायंकाळी 5 ते 6 आणि हरिपाठ रात्री 8 ते 9। मंडळी, बरं तर रामरायाचे आणि श्री घंटाळी देवीचे शुभाशीर्वाद तुमच्या सर्व कुटुंबावर अक्षुण्य राहोत ही प्रार्थना। जानकी जीवन स्मरण। जय जय राम।